आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं सुवर्णां हेमालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ममावः आर्द्रां यत्करणीं यष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ममावः जातवेदो लक्ष्मीं मनपरामिनीं यस्यामिरण्यं प्रभूतिं नावो दाशोश्वामिन्देयं पुरुषाणं यशुचिप्रयतो भूत्वा जुयादाजमन्वहं सूक्तं पञ्चदशश्च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्मिनी पद्मसंस्थे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मयि दर्शि पद्माक्षी सोमं शिवसोमं ओमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः क्रोधो निजमात्सर्यं सर्वो नाश्वामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तजपे वरदिजये सरोजस्ते नवतरान् शुभगन्धमालशोभे भगवत्यलिवल्लभे मनोन्ते त्रिभुवनभूतिप्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आनन्दकर्दमश्चैव चिक्लीकरिव मिश्रितः ऋषयपुत्राश्च स्वयं श्रीदेवी देवता श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदा शुभमानमये धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ऋणरोगादिदारिद्र्यपापश्वपमृत्युः भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा
आणि कृष्ण हा संवाद आहे. जसं आपण नेहमी स्तोत्र वाचतो तसंच हे दरवर्षी वाचायला लागतं. हे ऐकल्यानंतर आता बऱ्याच लोकांना माहिती आहे, बरेच वर्ष ऐकत आहे, पण नवीन लोकांना माहीत नाही. तर हा काय प्रकार आहे हे कळण्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की देव मुंबईला जातात, त्याच्यानंतर ग्रामोत्सव म्हणून बाहेर जाऊन येतात. तर त्यांच्या बायका नेहमी घरी झोपलेल्या असतात. आता घरी आल्यानंतर अपरात्री रात्री आल्यानंतर की आत्महत्या पटकन घेत नाही, बायका झोपलेल्या असतात घरी आणि ते देवाला आतमध्ये यायला देत नाही. कुठल्याही म्हणजे बायकांचा एक स्वभाव आहे, कोणी वाईट वाढून घेऊ नका. हट्ट आणि संशय हा बायकांचा स्वभाव आहे. कधी त्यांचा हट्ट पण पुरुष ते पुरवतात, पण बाईशिवाय कुठलंही घर चालत नाही. बायकांशिवाय घर चालत नाही. गृहलक्ष्मी म्हणतात बायकांना. त्याकरता बायका म्हणजे कसं पुरुषांना एक लगाम असतो, त्यांच्याशिवाय घर चालत नाही. म्हणून त्यांचा कान मोठे करून ऐका. त्याकरता हा एक संवाद मी तुम्हाला वाचतो. श्री गुरुभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. प्रजाचित् देवकी पुत्रो पुत्रा मृगयाते विचरे कन्नर्प शरमोयेन आप्तस्तत्यालये विधि कवाटं बन्धनं कृत्वा सुप्ता सा सत्रचेतुका कवाटोपरि संस्थाप्य अंगुल्याग्रेण नादवा. आणि कसं हे दारात येतात पण दार बंद असतं. पूर्वीसारखं आता सगळं त्याला कीहोल वगैरे काय नसतं, तेव्हा ते दार खटखटल्यानंतर आतून ती सत्यभामा झोपलेली असते. दुसरी केबल पटकन आता दार उघडता येत नाही. कोण कोण येतात घरात
आजकाल आपल्याला माहिती आहे की गॅसवाले येतात, नळवाले येतात, दूधवाले येतात, पेपरवाले येतात. तर भीती वाटते दार उघडायला. बाहेर कोण्या उभं करते म्हणून त्याने हळूच दार म्हणून तिने हातून पाहिलं आणि तिने विचारलं. अंगुल्या कुटील मारला. कुटील म्हणजे काय? या अत्यंत मिस्किन म्हणजे मस्करी करणारा हा कोण रात्री अपरात्री वाजवतोय असं तिने विचारलं. तेव्हा त्याने तिला उत्तर दिलं प्रत्येक वेळेला, मी माधव आहे. माधव म्हणजे काय? प्रत्येक संस्कृत शब्द अर्थ असतात. तेव्हा माधव म्हणजे कोण? तर वसंत ऋतू का? वसंत ऋतूला पण माधव म्हणतात. तू आहे का? तर तो म्हणतो नाही. मग किंग तुला आलो. मग म्हणतो मी चक्रीधर आहे, मी चक्र धरणार आहे. चक्र धरणार म्हणजे कोण? कुंभारसुद्धा चक्र होतो. तर तू कुंभार आहेस का? तो म्हणतो नाही. मग तो म्हणतो धरणीधरा, मी शेष आहे. तो म्हणतो मग मी धरणीधर आहे. धरणीधर म्हणजे कोण? सर्प, नाग. नागाला 2 जिभा असतात. विजेंद्र म्हणतो, ती म्हणते तू 2 जिभावाला नाग आहे का? तेही नाही म्हणतो. पण शेवटी तो सांगतो की मी पद्मनाभ आहे. पद्मनाभ कोणी होऊ शकत नाही, कारण याच्या बिंबीतनं ब्रह्मकमळ आलेलं असतं, त्याला पद्मनाभ म्हणतात. तेव्हा तिला थोडा विश्वास बसतो. म्हणून तिने थोडंसं झरोक्यातून पाहिलं कोण आहे. पाहिल्यावर तिला शॉक बसला, भीती वाटली. अरे हा माझा कृष्ण नाहीच आहे, सगळा मळकटलेला आहे. मोर मुकुट पितांबरधारी असा नाही आहे, मुरली नाही आहे, सगळं विस्कटलेलं, अंगाला माती, एकदम घाण झाली सगळं अंगाचं. हा आहे कृष्ण, याला मला ओळखता येत नाही, हा कोणाच्या दुसऱ्याच्या मोहाने गेला असेल असं त्यांना वाटतं. पण बायकांना तो संशय असतो, आपला नवरा लवकर नाही आला, हा कोणा ओळखत फिरायला गेला म्हणून त्या लगेच म्हणतात कुठल्या सिनेमाला होता, कुठला सिनेमा आहे, सगळं विचारतात. आता पण तसंच आहे. तेव्हा देवाच्या वेळी पण तसंच होतं. पण ही देवाची आपली कसं ही तक्रार असेल, पण देवाचं ही लीला म्हणतात. पण देवाने आता सत्य ते चाललेलं आहे, हे काय गावामध्ये ते सांगितलेलं आहे. नवरा बायको कसे संवाद होतात. तर बायकांचा हट्ट आणि संशय हा महत्त्वाचा. आता तुम्हाला माहिती आहे प्रभू रामचंद्राला सुद्धा हट्टाने फक्त आपल्या मुलाला राज्याभिषेक व्हायला पाहिजे म्हणून आपल्या मुलाला, सावत्र मुलाला तिचा हट्ट आणि दशरथ महाराजांना वरती पाठवलं आणि त्याला रामाला वनवास टाकलं. हा तुझा हट्ट म्हणून ती तशी नव्हती बाई, पण ते लौकिकात दाखवलेलं की असं असतं. ऐका एकदा हाताला पेटला ऐकत नाही. त्याच्यानंतर तिने पाहिल्यावर तिने पुन्हा प्रश्न विचारला सुरुवात. तिला विश्वास बसेल कृष्ण मृगया सप्तो रान संगतो गंधो यम पुष्पजात शमनजम. ती विचारते तुझ्या अंगाला एवढा वास कसा येतो, सुगंध येतो, कुठे गेला होतास, कोणाबरोबर गेला होतास? तर तेव्हा म्हणतो नाही बाबा मी मृगयेला गेलो होतो, म्हणजे शिकारीला गेलो होतो. तेव्हा मनामध्ये भरपूर सुगंधी झाडं असतात, त्याचा अंगाला तो वास येतो. ती पुन्हा विचारते मग तुझ्या अंगाला घाम का आला आहे? तर तो म्हणतो ती श्वापद त्यांना पळवायचं म्हणून ते त्याच्या पाठी धावता 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 मला श्रम झाले. पुन्हा ती गप्प बसत नाही, पुन्हा तिचा विषय वेगळाच असतो. मग तिला ते त्याच्यावर संशय आपल्याला कंटाळून कुठेतरी गेला आहे, दुसऱ्याच्या बाईबरोबर कुठेतरी फिरायला गेलं आहे. मग तेव्हा त्याच्या अंगावर ते क्षत खरचटलेलं असं काय वाटतंय? तो म्हणतो अरे वनामध्ये पुष्कळ झाडं असतात, काटेरी झाडं, ती धावता धावता माझ्या अंगावर आली, त्यामुळे माझ्या अंगावर ओरबडल्यासारखं झाले. त्यानंतर पुन्हा ठीक आहे म्हणते मग तुझे ओठ सुजलेले काय वाटतात, लाल लाल वाटतात. अरे बापरे. पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं श्वापद बाहेर काढायला, शंख फुंकायला. तो शंख फुंकून माझे ओठ ते लाल झालेले. अच्छा ठीक आहे तेही काय म्हणतो. मग तो म्हणतो मी तुला प्रमाण देतो. कुठलं? तू एवढी कशा काळजी करते, मी तुला प्रमाण देतो. काय करतो? ज्वाला माल कराजन दोषम कृष्णांक मध्यान गेले यद्वामदेवतामेकम लंकाग्रम ध्रुवम. मोठ्या कुंभामध्ये हात घालून साप काढून दाखवतो, म्हणजे एवढी माझी ताकद आहे. त्यामुळे तुला सापाची काय माहिती? कालिया मर्दळापासून तू कालिया असता विषारी सापाला मर्दन करून तू बसव, तुला काय भीती? तर मग म्हणतो मी अग्नी घेऊन दाखवतो. त्यामुळे अग्नी तुझ्या खांडवानामध्ये अग्नी तू पूर्ण नगलेला, त्याचं काय मोठं काय नाही, हे काही विशेष नाही. म्हणजे याच्यात विशेष सांगायचं तुम्हाला म्हणजे
नवरा बायकोमध्ये हा जो संशय असतो आता पण आहे, तर तो कोणी ठेवू नये म्हणून देवाने सांगितलं की जरी असलं तर थोडक्यात ते संपवा. कारण पुरुष कलिबा यत नारस्य पूजनते रमनते तत्र देवता. जिथे नारीची म्हणजे महिलांचा वैभव किंवा मान सन्मान होतो त्या घरात शांतता सुख समाधान असतं. त्याकरता साध्या साध्या गोष्टी लोकांनी आत्ताचा दिवस असता तर राम असता, सीता असती, रामाला वनवासात पाठवला राज्यापेक्षा वेळी. आताची सीता असती म्हटलं ती माझी काय ती रिस्टेट लिहून देईन मग जा, मी येणार नाही तुझ्या. आत्ताची सीता, पूर्वीची सीता तशी नव्हती, त्या नको म्हणून सगळ्यांनी बंदी केली. ती कोमल आहे कशाला जाते राज्यापेक्षा, पण ती ऐकली नाही कारण ती पतिव्रता तशी होती म्हणून ती गेली. आताही आहेत नाही कोणाला म्हणत नाही, ते बरंच वाईट आहे. आता आमची आईने सुद्धा जेव्हा बाबाने देऊळ बांधलं तेव्हा देवळाकडे तिच्याकडे काही नव्हतं, तिच्याकडे फक्त एक मंगळसूत्र ते तिने बाबाकडे गेलं. माझी मदत आहे तुम्हाला एवढं सांगितलं. म्हणजे अशा बायका होत्या पूर्वीसुद्धा, आताही अजून आहेत, नाही आहे म्हणत नाही, पण आताच्या लोकांनी जरा सांभाळून घेतलं पाहिजे. पुरुषही तसलेच असतात, जरा उन्हाटपी असतात, त्यामुळे त्यांना पण जरा लगाम घालायला पाहिजे लागते. आणि संसार करत असता म्हणजे दोघांचा हा रथ आहे, दोन चाकानेच चालणं होतं, एका चाकाने चालत नाही. पण लहान लहान कारणाने माणसाने कधी ते एकमेकांना विरोध करून राहू नये, अत्यंत आनंदाने राहावे म्हणून हा संवाद वाचायचा देवाचा. पण तिला एकच झालं की पद्मनाभ म्हटल्यावर त्याला भरपूर विश्वास बसला, म्हणून तिने मग त्याला दार उघडलं आणि दार उघडून वाजत त्याला आकडे आणले.